पाणी टंचाईग्रस्त भागाला कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी लोकसहभागातून खडकावर विहीर खोदून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रेरणादायी उपक्रम राज्य पुरस्कार विजेते शिक्षक, जलपरिषद मित्र तथा मराठी पत्रकार संघाचे सुरगाणा तालुका अध्यक्ष रतन चौधरी यांनी यशस्वी करून दाखविले. पिंपळसोंड पैकी उंबरपाडा तातापाणी येथे गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई होती. ग्रामस्थांना सोबत घेत रतन चौधरी यांनी सुट्टीचा सदुपयोग करत गाव टंचाई मुक्त करण्याचा निर्धार केला. तीव्र उन्हाची पर्वा न करता स्वतः श्रमदान करत त्यांनी ग्रामस्थांचा निव्वळ खडकावर सुंदर विहीर खोदली. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण खडकाळ भागात खोदलेल्या विहिरीत मुबलक पाण्याचा झरा लागला असून दिनांक 9 जून 2024 रोजी विहीर तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाली. निसर्गाच्या मणी आले तर पशूंची तहान भागवण्यासाठी खडकालाही मायेच्या ओलाव्याचा पाझर फुटतो. या उक्तीची प्रचिती या विहिरीमुळे आली आहे. अवघ्या 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत उंबरपाडा येथे सलग 2 विहिरींची निर्मिती करण्यात आली आहे. या कामादरम्यान घणाने दगड फोडताना रतन चौधरी यांच्या पायाला दुखापतही झाली, मात्र त्यांनी त्याची पर्वा न करता काम सुरू ठेवलं. ग्रामस्थांना पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व समजावून सांगत लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यात आलंय. आज दोन्ही विहिरीमध्ये मुबलक पाणी असून तातापाणी येथील विहीर ओव्हरफ्लो होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असून केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान ग्रामपंचायत गोंधुळे अंतर्गत शासनाच्या जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे कामही सुरू असून लवकरच गावात नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. सुमारे 100 वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या या गावावरील कलंक कायमस्वरूपी पोहोचण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. एक धाव पाण्यासाठी, जल है तो कल है, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा या संदेशाचा प्रसार गेल्या 5 वर्षांपासून जलपरिषद, जलदूत मित्र मंडळ आणि जलथॉन मित्र यांच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, जवाहर आणि पालघर परिसरात केला जातोय. त्याच विचारातून साकारले रतन चौधरी यांचे हे कार्य समाजहितासाठी एक मैलाचा दगड ठरणार असून इतर गावातील नोकरदार, चाकरमानी आणि युवकांना गावासाठी एक हात मदतीचाही प्रेरणा देणारे ठरत आहे. लोकसहभाग, जिद्द आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर पाणी टंचाईवर मात करण्याचा हा आदर्श प्रयोग ग्रामीण विकासासाठी दिशादर्शक ठरत आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी व्यवस्थापक विजय कानडे, सुरगाणा.